विचारलं की सत्संग म्हणजे काय आहे महाराज. नारद विचारतोय पांडुरंगाची लीला बघा आता विष्णू परमात्म्याची, की मला काय माहित नाही सत्संग काय आहे आणि सत्यसंग करायचं कसा आहे, काय कसं आहे. तर म्हटला मला बी माहित नाही, तू मला सांग. तू मृत्यूभवनावर जा, त्या गटारी कडेला नाल्या कडेला एक आताच किडा तिथं पडलेला आहे शेणापाशी, त्या किड्याला जाऊन विचार, ते तुला सत्संग सांगेल. आता देवाची आज्ञा पाळल्याची मग तो नारद मुनी त्या किड्याच्या तोंडापाशी गेला आणि काय म्हणला, सत्संग म्हणजे काय आहे. त्यानं त्याच्या तोंडाकडे भेटले, जीव सोडला, किडाच मेला. पहिला म्हणला सत्संग म्हणून विचारायला गेलो, ती मेलं म्हटला. देवानं असले काय सांगितलं. पुढे गेला आणि नारदा विष्णूला म्हणला, बर का, विष्णूला काय सांगितलं त्यानं, अहो त्याला सत्संग विचारायला गेलो, त्यानं मला काय सांगितलं नाही, माझ्याकडे बघून नेला. मग आता असं कर म्हटला, तिथूनच पुढे जा, झाडावर कोटा आहे म्हटला, तिथं रागू महिन्याचे जोड. त्या दोघांना जाऊन आत्ता जन्मले पिल्लूच्या अंड्यात आलेल्या पिल्ल्याला जाऊन विचार सत्संग म्हणजे काय. त्यालाच माहित आहे, आम्हाला कोणाला देवाची स्वर्गातल्या माहिती नाही. देव कसा बाजूला आहे. तो तिथे जाऊन त्या पिल्ल्याला विचारलं सत्संग म्हणजे काय. त्यानं पक्क हलिवली फटफट पडत ती बी मेली. मला एक विचारायला गेले, दोन मेली. आता माझा हे नाच बंद केलेला बरं, सत्संग केलं तर मरत असतील जीव, तर आपण सत्संग करायचा का नाही. आता हा सत्संगच चाललाय. त्याच्यानंतर पुढे गेलं बर का, पुढे गेल्यानंतर परिस्थिती काय झाली, आधी विष्णूने सांगितलं आता असं कर, आत्ताच्या आत्ता गाय येईल दिवशी गाय, त्या गायला झालेल्या वासराला जाऊन विचार, त्याला पक्क माहित आहे मला. वासरापाशी वारतनं पडलेल्या वासराला जाऊन विचारलं सत्संग म्हणजे काय. त्याची वासरू तिथंच हातपाय फोडून गेली, तीन मेली. आता म्हटला हे नाच बंद. शेवट म्हटला, भगवंता तुमच्या सांगण्यानं माझ्यावर 3 पाप आली, 3 माणसं मेली माझ्या तोंडाकडे बघून. आता मला काय असेल पाप करायला लावू नका. अरे अजून एकदा जा म्हटला. 14 वर्षी झालं या राजाला मूल बाळ नाही, वंशज नाही. आता राजाची राणी डिलिव्हरी झाली, त्या बाळाला विचारली त्या राजवाड्यात जावावं. आता बरेच वर्षानं मूल झाले म्हटलं, त्याला किती असेल त्याला जाऊपर्यंत काय लागलं माहितीये का. आता मूल मेलं तर मला राजा सोडल का. ही मूल जर मेलं तर मला राजा काय ठेवणार नाही. तरी धाडस करून नारद गेले, पाळण्यापाशी जाऊन बाळाला म्हणले सत्संग म्हणजे काय. बाळानं असं केलं आणि हसलं. त्यावेळेस त्याने सांगितलं बाळाने, सत्संग मला घडला तुम्ही पहिल्या गटारी कडेला मी किडा उतुतावा, तुमच्या दर्शनानं माझा सत्संग घडला. नंतर मी अंड्याची खाणीत गेलो, तिथं मी ताबडतोब तुम्ही आला. तुमचा माझा संघ घडल्यामुळं मला अंड्याची खाणीतून मुक्ती मिळाली. त्यानंतर म्हटलं जारज खाणीत आलो, प्राण्याच्या गायच्या वासरापाशी आला, तरी सुद्धा तिथं बी मी तुम्हाला भेटल्या मला मुक्ती मिळाली त्या देहातून. आणि शेवट आईच्या पोटाला आलो आणि ज्या पोटात मी सत्संग ज्या गोष्टीचा केला त्याचं नाव आणि तेच नाम आपलं प्रपंचात गमवले. कारण का गमवले, 2 मिनिटं घेतो बरं का बाबा. का गमवले तर हा मायेचा बाजार आहे, मायेचा बाजार आहे. ही माया त्या कायेवर जमली आहे. काया माया एकी झाल्यामुळं जीवाचं काय चाललं ना हो. हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपवाशी, कुठे शोधीशी रामेश्वरानं, कुठे शोधीशी काशी. तुझ्या अंतःकरणाच्या जीवाला काय आहे का. त्याला बंदीखान्यात टाकले आणि हे तिघच राज्य करायला प्रपंचात. काया कापड कसले घ्यायचे, दागिना कसला करायचा, मन म्हणते छंदू कांदावतो, माया मच्छी गोळा करून आणूया कुणाचं बी. आणि आपण ही जी मायेचा बाजार भरल्यामुळं या मायेच्या बाजारात नाव ठेवायला लागले. नाम होईना म्हणून वार करायला सांगितले. पहिलं राम, दुसरं कृष्ण, बघून आहे काय नाव, ही नाव आहे साईबाब दावते की
हरी कुणाचा पोरगा म्हणून विचारलं तर काय सांगायचं मी? रामकृष्ण हरी म्हणतोय आपण. हरी हरी म्हणजे त्याचंच हे नाम आहे, ते निर्गुण आहे. हे दोन, ह्याचा आचार घे, ह्याचा विचार घे, मग माझ्यापाशी नामापाशी. आचार रामाचे घे, विचार कृष्णाचे घे, आणि मग हे नाम आपल्याला कळेल. म्हणून आपण वारकऱ्यांना आचार शिकलं पाहिजे, विचार शिकलं पाहिजे, आणि मग नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करण्यासाठी मग अशी सद्गुरूची कृपा दृष्टी लागली, आणि आपली पुण्याई असेल तर सद्गुरूची भेट होती, आणि सद्गुरू मग नाम शिकवतो. नाम नाहीतर आपण काय केले, काया जळून जाती, मशानात माया पळून जाती, पै पाहून सांगाय, आणि मन गपगार बसते, मन म्हणते बाजूला होते, जीव एकटाच निघून जातोय, काया जळत राहते. काया जळायला लागली, माया पळून गेली, आणि मन काय करायला लागलं, बाजूला झालं. कारण आपण तेव्हा सुखरूप असलो की आपण दुसरी काया बळकवू शकतो. किडा होतो, आता पक्षी होईल, पक्षी झालं जनावर होईल, पण मजा केली की नाही आपण ठिकाणी.